झी 24 तास एक पाऊल पुढे। बालकामगारांना अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांबरोबरच त्यांना हक्काचं शिक्षण मिळावं यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अवनी ही संस्था काम करते। पण जिवबाना पार्क इथं असणाऱ्या अपुऱ्या जागेमुळे बालमजुरांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते। पण आता मात्र लवकरच या मुलांना अमेरिकेच्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार बांधण्यात येत असलेल्या सुपर ऑडोबीमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेली 17 वर्ष अवनी ही संस्था बालमजुरांसाठी काम करते। अवनी संस्थेसाठी गांधी वर्ल्ड वाइड एज्युकेशन आणि महात्मा गांधी फाउंडेशननं करवीर तालुक्यातल्या नंदवाळमध्ये 5 एकर जागा दिली, पण त्यावर बांधकाम करण्यासाठी संस्थेकडे आर्थिक पाठबळ नाही। त्यामुळे अपुऱ्या जागेतच शाळा आणि वसतिगृह चालवलं जातं। पण आता या मुलांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे। अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि भारतातल्या स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतलाय। यातूनच नंदवाळच्या 5 एकर परिसरात कॅलिफोर्निया इथल्या कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीनुसार सुपर ओडोबीचं बांधकाम सुरू करण्यात आलंय। यासाठी अमेरिकेहून आलेल्या स्कॉट कफेरा यांनी पुढाकार घेतलाय। We wanted to use an eco-friendly type construction, and what we decided on is what is behind me is called Super Adobe. This was developed by a NGO in the United States called CalEarth, and it's called the California Institute of Super Adobe. And they've developed this particular technique where you use the soil from the property. दिसायला गोलाकार आणि सुंदर असणाऱ्या या ऑडोबीची अनेक वैशिष्ट्ये आहेत। संपूर्णपणे निसर्गावर आधारित असलेला हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे। यासाठी 30% माती, 60% फॉडर सँड आणि फक्त 10% सिमेंटचा वापर करण्यात आलाय। या जागेत एकूण 7 ऑडोबी उभारण्यात येणार आहेत। अशा प्रकारचा प्रकल्प होणार असल्यामुळे बालमजूरही खुश आहेत। गांधीजींचे नातू जे आहेत अरुण गांधी आणि पंतू तुषार गांधी यांच्या सहभागातून आणि यांच्या सहकार्याने या ठिकाणी 5 एकर जागेमध्ये अवनीचं कार्य वाढविण्यासाठी त्यांनी ही जागा अवनीला दिलेली आहे। आणि या ठिकाणी किमान 150 मुलांच्या बालपणाला न्याय देता येईल अशी व्यवस्था या स्ट्रक्चरमधून आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। अमेरिकावरून स्कॉट सर यांनी आमच्यासाठी अडॉप्ट उभा केलंय आणि ते दिसायला गोल आकार आहे आणि मला ते खूप आवडलं आणि ते बघून मला असं वाटतं की मी कधी त्याच्यात शिकायला जाईल। शासनाचं कुठलंही अनुदान नसतानाही अवनी ही संस्था शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते। पण हे काम आणखी जोमानं करण्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज आहे। कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।